अस्सलाम वालेकुम बच्चों। कक्षा 6वी विषय मराठी। आज मराठी या विषयात आम्ही कविता क्रमांक 3 कळो निसर्ग मानवा ही कविताचा आपण अध्ययन करणार आहोत आणि समजून घेणार आहोत। तर या कवितामध्ये 3 चित्र दिलेले आहे। पहिल्यांदा आपण ह्या चित्रावर काही चर्चा करूया आणि या चर्चामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काही शब्द सांगायचे आहे की तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसत आहे। ठीक आहे, तर चर्चा आपण आज दुपारी 3 वाजता जेव्हा मी तुमच्या झूमवर लेसन घेईन तेव्हा आपण या कवितेवर या चित्रावर चर्चा करूया समोर। तर तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे ते तुम्हाला एक वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। जसे ढग आहे, वर्षा आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, वृक्ष आहे, गवत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला हे चित्रामध्ये काय दिसत आहे त्याचे तुम्हाला नाव लिहून घ्यायचं आहे। नंतर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर पहाड आहे, पर्वत आहे, नदी आहे, कचरा आहे, मुलगा आहे, 3 मुलगे आहे, तर पिशवी आहे, कचऱ्याची पिशवी आहे आणि कचरा पसरलेला आहे असं तुम्हाला दिसत, नदी जवळ कचरा पसरलेला असं दिसत आहे। हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये शब्द लिहून घ्यायचा आहे, वाक्य पण लिहिलं तर चालेल। तर तिसरा चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर इकडे एक पाण्याची टाकी आहे, नदी आहे, नदीमध्ये खूप कचरा आहे, नदी घाणेरडी झालेली आहे आणि इकडे नदीजवळ एक फॅक्टरी आहे, फॅक्टरीतून ते जे पाणी निघत आहे तो नदीमध्ये पसरत आहे, काळा धुवा निघत आहे आणि इकडे काय एक बोर्ड पण लिहिलेला आहे, नदीत पाणी सोडू नये। तर असे वाक्य शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण तासिका घेऊ तेव्हा आपण या चित्रावर चर्चा करूया आणि ही कविताचा सार अर्थ पण समजून घेऊया। आता तुम्हाला मी हे कवितामध्ये काही नवीन शब्द आलेले आहे त्या शब्दाचे मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याचा अर्थ पण सांगते। तर पहिला शब्द आहे पावस मतलब बारिश। मानवा इंसान को, चिंता फिक्र, परी लेकिन, विकास तरक्की, दिवस दिन, भान ख्याल, चिंब होने भीग जाना, सतविते तकलीफ देना, राखायची हिफाजत करना, पराने दूसरों को फिक्र करना, नेम उसूल, सोन्याचे दिस मतलब अच्छे दिन। तर हे नवीन शब्द आहे, हे नवीन शब्द तुम्हाला 3दा आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे। आता आपण कविता वाचू, या कवितामध्ये काय आहे ते बघूया। तर येता पावसाची सर, चिंब होते धरणी, परी सतविते चिंता, तरी मिळेल का पाणी, स्वच्छ सुंदर धरती राखायची जो तो म्हणे, परी ज्याला त्याला वाटे, नेम पाडावे पराने। नदी काठी धरतीवर, जेथे पाऊ तेथे घाण, पर्यावरणाचे कोणा कसे असू नये भान, म्हणे साधला विकास, सुरू केले कारखाने, नाही फिकर सोडली पाण्यामध्ये रसायने, पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, कळो निसर्ग मानवा, दिस सोन्याचे यावे। तर हे कविता लिहिलेली आहे सचिन बेंडभरने
हे कविताचे कवी आहे. तर अशा प्रकारे मी ही कविता पण तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. तुम्ही घरी ही कविता व्हिडिओने ऐका आणि वाचून घ्या. आता आपण जे आहे तर ह्या शब्दाचे काही कविताचे काही नवीन शब्दावर काही कृती दिलेल्या आहे. ते कृती आपण इकडे सोडूया. तर काय कृती आहे बघूया ते. तर शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्दांची जोड्या लावा. काय आहे शेवटचे अक्षर? तर आपण कवितामध्ये बघूया का. जसे धरणी, पाणी, ठीक आहे, धरणी, पाणी, आणि इकडे आहे घाण, भान, कारखाने, रसायने, असावे, यावे. तर ये काय है, एक सारखे यानी शब्द के आखिर के जो अक्षर है, शेवटचे अक्षर मतलब शब्द के आखिर के जो अक्षर है वो सारखे होने वाले शब्द को तुम्हारे पे जोड़ी लिखना है. तो मैं यहाँ पे बता दूँ आपको. धरणी, पाणी, ज्याला, त्याला, असावे, यावे, कारखाने, रसायने. समजलं? आता एक ॲक्टिव्हिटी कृती आणखी आहे ते बघूया. खालील शब्दांत लपलेले शब्द. इकडे एक शब्द आहे. या शब्दापासून शब्दामध्ये काही दुसरे पण शब्द बनवू शकतात, छोटे छोटे शब्द. ते कोणते आहे? आता शब्द आहे रसायने. तर यापैकी यातमधून कोणता शब्द बनवू शकतो? रसा, साये, सार, साने. मतलब ये एक शब्द है रसायने. इससे हम और दूसरे छोटे शब्द ये शब्द रसा, साये, सार और साने बना सकते हैं. पर्यावरण में इससे हम क्या बना सकते हैं? पर, वन, वर, वरन, रन. विकास तो विका और कास. राखायचा तो राखा, खारा, खाचा, चारा, चाहा, चाय, खायचा, परायचा. तो इस प्रकार से हम इन शब्दों से छोटे छोटे और शब्द भी बना सकते हैं. ये भी आपको अपनी कॉपी में लिखना है. फिर इंशाल्लाह जब हम जूम पे मिलेंगे तो हम इस कविता को बहुत अच्छी तरह से समझेंगे. अल्लाह हाफिज़.